तुमचं सांगायचं झालं तर ही स्पर्धा आपण लाईव्ह प्रक्षेपित करतोय 186 देश अर्थात या स्पर्धेला लाईव्ह पाहू शकतात कारण की यूट्यूबचं माध्यम आहे त्या कारणाने 195 देश आहेत परंतु त्यापैकी 9 देश यूट्यूबशी वंचित आहेत आणि 186 देशामध्ये लाईव्ह प्रसारित होणारी स्पर्धा आपण पाहतोय त्यासाठी GTC लाईव्ह आणि मोलाचं योगदान दिलंय आणि आमच्या समवेत 4थ्या दिवसामध्ये देखील आपण पाहतोय ऑपरेटर संदीप मोरे आणि कॅमेरामॅन कुणाल इंदपजी इथे उपस्थित आहेत। त्याचबरोबर विचार केला पंचांचा तर आम्हाला पंच म्हणून सुभाष दळवी पहिल्या दिवसामध्ये त्याचबरोबर मोमीन सर आलेत आजच्या दिवसामध्ये आणि कालच्या दिवसामध्ये वैती सर होते योगेश दळवी असतील त्यानंतर उमेश दळवी हे पंच लाभलेत आणि क्रीडा नगरीचा विचार केला तर आई गावदेवी क्रीडा नगरी दादूचा पाडा नांदेडने ही आई गावदेवी चषक 2021 साठी सजली आहे। स्कोरर आमच्या समवेत 4थ्या दिवसामध्ये नक्कीच थोडीशी साथ कमी पडली निलेश भोईर होते आजच्या दिवसामध्ये आपण पाहतो आमच्या समवेत स्कोरर आहेत भावेजी केणे आणि इथे पाहतोय आपण टॉस बॉक्स आपल्याला पाहायला मिळतोय या गावाची ओळख कैलासवासी दादू बारकू भोईर यांच्या नावाने या टॉस बॉक्सला नावाजलं गेलंय आणि आपल्यापर्यंत जो आमचा आवाज पोहोचवते असे आमचे मित्र DJ एकविराचे प्रोप्रायटर प्रदीप माळी असू द्यात आणि त्याचबरोबर कपिल मिस्त्री असू द्यात दुगाड फाटाहून इथे आमच्या समवेत 4थ्या दिवसामध्ये जोडले गेलेत सकाळपासून प्रदीप माळी होते मात्र आज पाहतोय आपण कपिल पुन्हा एकदा आला आणि इथे शेवटची लढत पाहायला मिळते आजच्या दिवसातील 10 संघांमधली त्यानंतर अंतिम टॉप 4च्या लढती आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि या लढती चांगल्या प्रकारे लढताना आपल्याला समोरच्या मैदानामध्ये संघ पाहायला मिळतात जिथे एका बाजूला आपण पाहतो NR बोरपाडा विपक्ष पप्पू 11 नांदेडने टीम आहे क्षेत्ररक्षण स्वीकारलंय बोरपाडा टीमने फलंदाजीसाठी प्राचारण केलंय विचार केला तर पप्पू 11 नांदेडने टीमला आणि समोरच्या मैदानामध्ये आपण पाहतोय 2 फलंदाज दाखल झालेत एका बाजूला ऋषिकेश आहे एका बाजूला आपण पाहतोय सुनील आहे आणि गोलंदाजीची धुरा यावेळेला पाहिलं तर विश्वास याच्या हातामध्ये असणार आहे आणि यावेळेला काय घडणार काय बिघडणार यासाठी मी आमचे सहकारी समालोचक यावेळेला मायक्रोफोनवरती आमंत्रित करणार विनोदजी म्हात्रे साहेबांना ओव्हर टू विनोदजी। दरम्यान सामना चालू होते आणि पहिल्या चेंडूवर झेल होता परंतु हा झेल क्षेत्ररक्षकाला समजला नाही आणि या ठिकाणी थोडीशी मिस फील्ड होते आणि पहिल्याच चेंडूवर खाता खोलतोय तर ऋषिकेश पहिल्याच चेंडूवर खातं खोलतोय तो ऋषिकेश संघाचं खातं खोलतोय दुसरा चेंडू परंतु लेग बायच्या स्वरूपात 1 रन मिळते नांदिगणे संघाला पहिला चेंडू अतिशय सुंदर टाकला होता परंतु झेल होता पण तो झेल काय मिळाला नाही त्या बदल्यात थोडीशी मिस फील्ड झाली आणि 1 धाव मिळते आणि दुसरा चेंडू खूपच सुंदर टाकलेला होता गोलंदाजी तो विश्वास राईट आर्म रांदो विकेट गोलंदाजी करतोय त्याच्यासमोर आहे डाकुरा फलंदाज ऋषिकेश पुढचा चेंडू ऋषिकेशने मारलेला चेंडू डिपीट विकेटच्या दिशेने जातोय आणि उत्तुंग असा षटकार खूपच सुंदर फलंदाजी पाहिली अतिशय उत्तुंग असा फटका मारलेला आहे तो ऋषिकेशच्या बॅटमधून निघाला पहिला फटका आणि तो जातो षटकार या 6 धावाच्या साहाय्याने धावसंख्येत झपाट्याने वाढ होते धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 8 सुंदर फलंदाजी पाहायला मिळते ती ऋषिकेशच्या बॅटमधून थोडासा विश्वास वैयक्तिक जरा
विश्वास गमावते, कारण की या षटकारावर तो थोडासा खचलेला आहे. पण पुन्हा एकदा तो विश्वास राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय. या ठिकाणी फलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. लगातार षटकारासाठी माननीय भरत भोईर यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक देण्यात येईल. पंच आम्हाला जमिनीसमोर हात करतात आणि अवांतर धावाची वाढ होते. या ठिकाणी वाईट पंच घोषित करतात. हा वाईट चेंडू, अवांतर धाव मिळते नांदिकने संघाला. धावसंख्या झाली ती 9, बिनबाद 9. इथे आमचे माननीय श्री भरत भोईर यांच्याकडून षटकार हॅट्रिक 501 रुपयाचे पारितोषिक देण्यात आले. खूपच सुंदर चेंडू, चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. 7 सुंदर फलंदाजी करतोय तो ऋषिकेश. विश्वासाचा पुढचा चेंडू सामनागिरी ऋषिकेश. पुन्हा एकदा मारलेला चेंडू झेल होते की काय, परंतु नाही. 1 बॉस बाउंड्री. 4 धावा मिळतात या चेंडूवर. खूपच सुंदर फलंदाजी पाहायला मिळते ऋषिकेशच्या बॅटमधून. वैयक्तिक 15 धावांवर खेळतोय तो ऋषिकेश आणि संघाची धावसंख्या झालेली ती बिनबाद 17. सुंदर फलंदाजी करतोय तो ऋषिकेश. चांगलं योगदान देतो आपल्या नांदिकने संघाला. तोच ऋषिकेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा मारलेला चेंडू कार्पेटच्या साहाय्याने जातोय मिड विकेटच्या दिशेने, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेबरोबरच धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झालेली आहे 1 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 18. सुंदर फलंदाजी करतोय तो ऋषिकेश. विश्वास या ठिकाणी बोरपाडा संघाकडून माग ठरतोय. वैयक्तिक पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये ऋषिकेश यांनी चांगली फलंदाजी करून त्यांना 18 धावा काढल्या. बघूया दुसरा गोलंदाज कोण येतो बोरपाडा संघाकडून. नांदिकने संघाकडून संघाची जबाबदारी घेत असताना ऋषिकेश आणि सुनील खूपच सुंदर फलंदाजी केली. तर ऋषिकेशनी वैयक्तिक 17 धावा काढल्या आणि संघाची धावसंख्या झाली 1 षटकाच्या नंतर बिनबाद 18. नवीन गोलंदाज येतोय बिंदास. त्याच्या समोर आहे टावकुरा फलंदाज ऋषिकेश. हाच ऋषिकेश पहिल्या षटकामध्ये सुंदर फलंदाजी केली. त्याच्यासमोर नवीन गोलंदाज आहे तो बिंदास. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. चेंडू बीट होतोय, निर्धाव जाते चेंडू. परिपूर्ण लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू काही समजला नाही फलंदाजाला. निर्धाव जाते चेंडू, कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाही. पुन्हा एकदा ऋषिकेश, त्याच्या समोर बिंदास. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. ऋषिकेशला काही समजलं नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी करतोय. जरी मला तरी वाटते विश्वासने पहिल्या षटकामध्ये 18 धावा दिल्या, त्यांची भर निश्चितच बिंदास काढतील असं वाटतंय. लगातार 2 चेंडू निर्धाव टाकलेले ते बिंदास यांनी. ऋषिकेश मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो बीट होतोय. चेंडू काही समजत नाही, बॅटवर येत नाही. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते बिंदास याच्याकडून. लगातार 3 चेंडू निर्धाव टाकलेले. आपल्या बोरपाडा संघाला त्यांनी कमबॅक केलेलं आहे. बिंदास सुंदर गोलंदाजी करतोय. पुन्हा चेंडू बॅटची कडा घेतोय आणि चेंडू जातोय डीप लेगच्या दिशेने. आणि चेंडू या ठिकाणी जोपर्यंत चेंडू फील्ड करतोय तोपर्यंत 2 धावा मिळतात या चेंडूवर. या 2 धावावरच धावसंख्येत वाढ होते.
धावसंख्या झालेली आहे ते बिनबाद 20. आतापर्यंत बिंदास यांनी सुंदर गोलंदाजी केली. 4 चेंडू टाकून झाले आणि 4 चेंडूवर फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. अशी सुंदर गोलंदाजी केली ते बिंदास यांनी. निश्चितच ऋषिकेश मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. खूपच सुंदर स्लो चेंडू टाकतोय. चेंडू फिरकावतोय पण चेंडू काही समजला नाही फलंदाजाला. पुन्हा एकदा निर्धाव जातोय चेंडू. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ते बिंदास याच्याकडून. बोरपडा संघातील दुसरा गोलंदाज बिंदास. पुढचा चेंडू खूपच सुंदर. फक्त 2 धावा दिला असा हा सुंदर गोलंदाज बोरपडा संघाकडून. सुंदर गोलंदाजी केली आपल्या बोरपडा संघासाठी आणि कमबॅक केलेले या दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये 20 धावा दिल्या होत्या, त्या 18 धावा दिल्या होत्या त्या विश्वास यांनी. आणि निश्चितच बिंदास यांनी आपल्या 6 चेंडूमध्ये 5 चेंडू निर्धाव टाकले आणि 1 चेंडूवर फक्त 2 रन खर्च केल्या. आणि संघाची धावसंख्या झालेली आहे नांदिगणे संघाची बिनबाद 2 षटकाच्या नंतर बिनबाद 20. नवीन गोलंदाज येतोय तो बोरपाडे संघाकडून प्रणय. स्टार 11 मापुली आणि आई गावदेवी दादूचा पाडा दोन्ही संघाच्या संगणकांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं. ही इनिंग झाल्यानंतर दोन्ही संघाच्या संगणकांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचंय. निर्धाव जातोय चेंडू. सुंदर गोलंदाजी करतोय तो प्रणय. निर्धाव जातोय चेंडू. काही सुनीलला समजला नाही. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय तो प्रणय. दुसरा चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर जाते. पंच आम्हाला खुणवतो आता खराब चेंडू. वाईट जाते चेंडू आणि अवांतर धाव मिळते या चेंडूवर. या अवांतर धावेबरोबर धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झालेली ती नांदिगणे संघाची बिनबाद 21. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळते या ठिकाणी बोरपाडा संघाकडून. प्रणय पुन्हा एकदा सामना करील सुनील. सुनीलने मारलेला चेंडू. चेंडू 1 धावेचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि या ठिकाणी 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते 2 फलंदाजामध्ये आणि या 2 धावेबरोबर धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झालेली ती बिनबाद 23. या ठिकाणी आम्हाला या आयोजनासाठी पंच लाभलेले या सामन्यासाठी सुभाष दलवी आणि उमेश दलवी खूपच सुंदर पंच या ठिकाणी लाभलेले आहेत. प्रणयचा पुढचा चेंडू. चेंडू एसटीच्या वरून जातोय. निर्धाव जातोय चेंडू. सुनीलला काही चेंडू समजला नाही. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते बोरपाडा संघाकडून. प्रणय याच्याकडून सुंदर गोलंदाजी करतो प्रणय. कोणताही मोठा फटका मारून देत नाही अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते प्रणय याचे. तोच प्रणय. त्याचा सामना करील सुनील. थोडासा मिस होतोय प्रणय. इथे क्रिकेट रसिकांना मी विनंती करतोय जे टॉस बॉक्समध्ये बसलेले आहेत कृपया आपण तिथे जरा उठायचं आहे कारण की आता पुढील सामन्यासाठी टॉस तिथे घ्यायचा आहे तर कृपया सहकार्य करावे. प्रणय याचा पुढचा चेंडू. चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या दिशेला आणि 6 धाव मिळतात या चेंडूवर. षटकार जातोय. या 6 बरोबर धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झालेली आहे ती धन्यवाद डीजे. मागचं षटक बिंदास यांनी खूप सुंदर टाकले होते. त्याचप्रमाणे प्रणय सुद्धा प्रयत्न करतोय परंतु हा खराब चेंडू जातोय. या चेंडूवर निश्चितच सुनीला षटकार ठोकतोय. 6 धावांबरोबर नांदिगणे संघाची धावसंख्या झाली बिनबाद 29. प्रणय आपल्या षटकातील काही चेंडू शिल्लक.
पुन्हा थोडा मिस होतोय. तिसरं षटक चालू असताना नांदिग्ने संघाची धावसंख्या बिनबाद 29. प्रणयचा पुढचा चेंडू, चेंडूची बॅटची काढा घेतोय आणि चेंडू या ठिकाणी जातोय सीमा पार आणि या 4 धावा मिळतात या चेंडूवर. अगोदरच्या चेंडूवर 6 धावा आणि आता या 4 धावा मिळतात, त्यामुळे धावसंख्येत झपाट्याने वाढ होते. धावसंख्या झाली ती 33, बिनबाद 33. ज्याप्रमाणे दोन्ही फलंदाजाकडून अपेक्षा होती धावसंख्येची, ती धावसंख्या या ठिकाणी उभारण्याचा प्रयत्न करत दोन्ही फलंदाज. प्रणय थोडासा 2 चेंडूमध्ये माग ठरतोय. प्रणयचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज आहे तो सुनील. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय प्रणय. सामनाकरी सुनील. खूपच सुंदर चेंडू सुनील यांनी मारलेला, परंतु चेंडू जातो डीप मिड विकेटच्या दिशेने आणि इथे झेल होतोय. पहिला हादरा बसतोय तो नांदिग्ने संघाला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर पप्पू 11 नांदिग्ने संघाची धावसंख्या झालेली ती 33 आणि जिंकण्यासाठी 34 धावांचं आव्हान ठेवले ते बोरपाडा संघाला. स्टार 11 मापोली संघाचे कर्णधार आणि आई गावदेवी दादूचा पाडा संघाचे संगणकांनी टॉस बॉक्स मध्ये जायचंय. यापुढील होणारा सामना स्टार 11 मापोली विरुद्ध आई गावदेवी दादूचा पाडा. लावून घ्यायचंय. त्याचप्रमाणे बोरपाडा संघाचे सलामीचे वेर फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. या आई गावदेवी नांदिग्ने दादूचा पाडा आयोजित या टुर्नामेंटसाठी जे आजच्या दिवशी जे देणगी दिलेले ते देणगीदारांची नावं मी पुढील प्रमाणे वाचतोय. नितीन जोशी अणगाव यांच्याकडून नक्कीच 4,000 रुपये पारितोषिक आलेले. त्याचप्रमाणे एकनाथ शेलार नांदिडणे यांच्याकडून 4,000 रुपये आलेले आहेत. अनिल जाधव नांदिडणे यांच्याकडून 2,000 रुपये आलेले आहेत. सुरेश भोईर धोंडावडोले यांच्याकडून 1,000 रुपये आलेले. तरी या सर्व देणगीदारांचे आम्ही या आयोजकाच्या वतीने खूप खूप आभार मानतोय. गो टू द कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच धन्यवाद विनोदजी. इथे नाणेफेक होतीये योगेश जळवे यांच्या हस्ते, युवा सेना अध्यक्ष भिवंडी तालुका. आणि दादूचा पाडा नाणेफेक जिंकले. काय निर्णय असणार आहे बॅटिंग. नक्कीच मी योगेश जळवे यांचा आभार मानतो. आणि फैजल जायचं नाहीये. ओके, दादूचा पाडा संघाचा कर्णधार आपल्या सोबत आहे नितेश. नितेश, आयोजक आहात तर इथे नक्कीच पहिल्या नंबरच्या ट्रॉफीचा ध्यास लागला असेल, परंतु काय वाटतंय इथे सिनियरच्या संघासमोर देखील फायनल खेळायचे, इथे ज्युनियरचा संघ स्टार मापुली, इथे काय मनामध्ये ध्यास घेऊन आज आलात आपण? निश्चितच 100% देण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. नक्कीच सामना सुरू आहे, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, जास्त वेळ घेत नाही आणि शुभेच्छा देतो दोन्ही संघाला. इथे बॅटिंग घेतली, आपल्याला फिल्डिंग करायचे. ओव्हर डू कॉमेंट्री बॉक्स विनोद म्हात्रे. धन्यवाद सर. दरम्यान सामना चालू होते. बोरपाडा संघाकडून प्रथम फलंदाजीसाठी आलेले तो बिंदास नॉन स्ट्राईकला येतो प्रतीक. सामना करील योगेशचा आणि पहिला चेंडू पायावर धरला आणि जोरदार अपील करतात लेग बिफोरची, परंतु पंच ती नाकारतात. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते, अवांतर धाव मिळते. संघाचं खातं खोलते एका धावेने. तोच बिंदास जो गोलंदाजीमध्ये सुंदर गोलंदाजी केली असा गोलंदाज या ठिकाणी फलंदाजीसाठी आलेला आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय तो योगेश. त्याच्या समोर आहे बोरपाडा संघाचा सलामीवीर प्रतीक. जिंकण्यासाठी बोरपाडा संघाला 34 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे नांदिग्ने संघाने.
योगेशचा चेंडू आणि बॅटची कडा लागते. चांगलं क्षेत्ररक्षण करतो यष्टीरक्षक. निर्धाव जाते. दरम्यान आगमन होतंय धोंडावळे गावचे माजी सरपंच विष्णू बोहाळ हे त्या झाडाखालीची बाईक आहे जरा फिरवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. 4 धाव मिळतात त्या चेंडूवर आणि 4 धाव परत धावसंख्येत वाढ होते. 12. एक षटकाच्या समाप्तीनंतर बोरपाडा संघाची धावसंख्या झालेली आहे बिनबाद 12. विष्णू भोईर यांना पुन्हा एकदा विनंती करतोय की आपली जागा व्यासपीठावर आहे ते नाही या. पंच सामना त्वरित चालू करायचा आहे. चौतीस धावांचा पाठलाग करत असताना बोरपाडा संघाने पहिल्या षटकामध्ये 12 धावा मिळवलेल्या आहेत. बोरपाडा संघाकडून चांगली फलंदाजी करतोय तो बिंदास अजूनपर्यंत मैदानावर आहे. बोरपाडा संघाकडून खूपच अपेक्षा आहेत बिंदास याच्याकडून. तोच बिंदास सामना करील. मिलिंद नांदिगणे संघाकडून वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतो तो मिलिंद. त्याचा सामना करील तो बिंदास. मिलिंदचा पहिला चेंडू सामना करील बिंदास. खूपच सुंदर चेंडू मोठा फटका मारण्याच्या नादात बिंदास हा चेंडू बीट होतोय. निर्धाव जाते चेंडू. कोणतेही धाव मिळत नाही या चेंडूवर. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते मिलिंद याच्याकडून. जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 34 धावाचा पाठलाग करत असताना बोरपाडा संघ आतापर्यंत 12 धावा मिळवलेल्या आहेत. बिंदास सामना करील. मिलिंदचा उंचावून मारलेला चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने जातोय आणि 6 धाव मिळतात या चेंडूवर. या षटकाबरोबर धावसंख्या झपाट्याने वाढते. धावसंख्या बिनबाद 18. लगातार 3 षटकारासाठी 501 रुपयाचे पारितोषिक देण्यात येईल. बिंदास यांनी 1 षटकार टोकलेला आहे. पंच त्वरित सामना चालू करायचा आहे. लगातार 3 षटकारासाठी माननीय श्री भरत भोईर यांच्याकडून 501 रुपयाचे पारितोषिक देण्यात येईल. दरम्यान बिंदास यांनी पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकलेला आहे. मिलिंद पुढील चेंडू टाकण्यास सज्ज. सामना करतो बिंदास. बिंदास पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू उजव्या एष्टीच्या बाहेर जातो. पंच खुणवतात. वाईट चेंडू. अवांतर धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्येत वाढ होते. या अवांतर धावेच्या साहाय्याने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली ती बिनबाद 19. दुसरं षटक चालू असताना बोरपाडा संघाची धावसंख्या झाली 19 बिनबाद. मिलिंद थोडा मोठा फटका मारला त्यामुळे थोडासा तोच मिलिंद पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. त्याच्या समोर येतो बिंदास. सुंदर चेंडू
फलंदाज रिव्हर्शिप मारण्याचा प्रयत्न करतोय परंतु बीट होतोय. लगी तो अपनी नाही तो कटी तो अपनी असं या शॉटचा अर्थ होतोय. आणि या ठिकाणी आमचे आदरणीय चेतन पाटील जुनांदुरके यांचं आगमन झाले. कृपया आपण व्यासपीठावर यायचंय. मिलिंद याचा पुढचा चेंडू सामना करीतो बिंदास. सुंदर गोलंदाजी करतोय बिंदास. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतोय आणि चेंडू तिथेच थांबतोय आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. या चेंडूनंतर आता मॅचचं समीकरण आले 8 चेंडू आणि 15 धावा. बोरपाडा संघाला जिंकण्यासाठी 8 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. मिलिंद सुंदर गोलंदाजी करतोय. एक मोठा फटका मारला परंतु त्याच्यानंतर 2 चेंडू निर्धाव टाकतोय. तोच मिलिंद पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज. सामना करील तो बिंदास. 10 धावांवर खेळतोय तो बिंदास. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात चेंडू कासपेटच्या सायाने जातोय स्क्वेअर लेगला आणि या चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण होते आणि एकच धाव मिळते. निश्चितच जर गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असेल तर क्षेत्ररक्षकांनी सुद्धा तशीच साथ द्यावी लागते. त्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय तसंच क्षेत्ररक्षण सुद्धा चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. ते नांदिकने संघाकडून धावसंख्या झालेली ते बिनबाद 20. अजूनपर्यंत 14 धावांची गरज आहे ती बोरपाडा संघाला. मिलिंद जो सुंदर गोलंदाजी करतोय नांदिकने संघाकडून. मिलिंदचा पुढचा चेंडू त्याच्या समोर येतो प्रतीक. वैयक्तिक 5 धावांवर खेळतो तो प्रतीक. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी चेंडू मिड विकेटच्या दिशेने जातो. 1 धावेचा प्रयत्न. दुसरे धाव आणि थोडीशी थ्रो गचाल झालेली आहे परंतु 2 धावा रोखण्यास कोणी रोखले नाही त्यांनी आणि या 2 धाव्याच्या साहाय्याने बोरपाडा संघाची धावसंख्या झाली बिनबाद 22. दुसरं षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर बोरपाडा संघाची धावसंख्या झाली होती बिनबाद 22. आता 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे ती बोरपाडा संघाला. नांदिकने संघाला विनंती असेल, कर्णधाराला विनंती असेल त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. पुढील सामने आपणास खेळवायचे आहेत. जरा सहकार्य करावे. 6 चेंडू आणि 12 धावा. सहा चेंडू आणि 12 धावा असं समीकरण या सामन्याचं. नवीन गोलंदाज येतोय तो प्रशांत नांदिकने संघाकडून. 6 चेंडू 12 धावा. समोर येतो बोरपाडा संघाचा फलंदाज बिंदास. चांगला सामना पाहायला मिळतोय या ठिकाणी. प्रशांत याचा पहिला चेंडू बिंदासने मारलेला चेंडू हवेत आहे आणि चेंडू या मिडानच्या दिशेने जातोय आणि चेंडू 6 धाव मिळतात या चेंडूवर. या 6 धावावर धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 28. मला तर बिंदास मोठा फटका मारण्याच्या शोधात होता आणि तो मोठा फटका मारून आपल्या संघाला विजयाकडे नेतोय तो बिंदास. धावसंख्या झाली होती 28 बिनबाद 28. प्रशांतच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकलाय तो बिंदास यांनी. तर 5 चेंडू आणि 6 धावा पाहिजे ते बोरपाडा संघाला.
प्रशांत याचा पुढचा चेंडू सामना करील तो बिंदास. खूपच सुंदर फलंदाजी पाहायला मिळते बिंदास याच्याकडून. पुन्हा एकदा चेंडू जाते डीप मिड विकेटच्या दिशेने. एक धाव मिळते. दुसऱ्या धावचा प्रयत्न. जोपर्यंत चेंडू क्षेत्ररक्षण फील्ड करतोय तोपर्यंत 2 धावा सहजरित्या मिळाल्या. या 2 धावेच्यात सायाने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली ती 30. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते दोन्ही फलंदाजाकडून. कोणत्याही प्रकारचा गडी बाद न होता शेवटपर्यंत मैदानात तटस्थ राहिलेले दोन्ही फलंदाज बोरपाडा संघाकडून बिंदास आणि प्रतीक. बिंदास आतापर्यंत 19 धावांवर खेळतोय. 2 षटकार आणि 1 चौकाराचा समावेश आहे त्यामध्ये. असा बिंदास. त्याच्या समोर आहे गोलंदाज प्रशांत. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात परंतु चेंडू आणि या ठिकाणी भरपूर मिस फील्ड होते आणि ज्या ठिकाणी 1 धाव नव्हती अशा ठिकाणी 2 धाव मिळाल्या. अवांतर धाव मिळतात. 1 लेग बाय आणि 1 बाईच्या स्वरूपात अशा 2 धावा मिळतात. खूपच चपलाईने 2 धावा काढल्या त्या बिंदास आणि प्रतीक यांनी. जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता आहे ती बोरपाडा संघाला. प्रशांत याचा पुढचा चेंडू सामना करील तो बिंदास. सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली बिंदास याच्याकडून. तोच बिंदास निश्चितच आपल्या संघाला विजयाकडे नेण्याच्या प्रयत्नात आहे आणि जिंकण्यासाठी आता 2 धावांची आवश्यकता आहे ती बोरपाडा संघाला. प्रशांत याचा पुढचा चेंडू. सुंदर चेंडू पण थोडीशी फिल्डिंग मिस होते याची ठिकाणी आणि या ठिकाणी बोरपाडा संघ विजय होतोय. हरलेल्या संघाचे कौतुक आणि जिंकलेल्या संघाचं अभिनंदन. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरतोय तो बिंदास ज्यांनी सुंदर गोलंदाजी केली. वैयक्तिक एक षटकामध्ये फक्त 1 धाव दिली आणि 19 धावा आपल्या संघासाठी चांगलं योगदान दिलं आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. यानंतर होणारा सामना स्टार 11 मापोली विरुद्ध आई गावदेवी दादूचा पाडा. मापोली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि दादूचा पाडा संघाला क्षेत्ररक्षणसाठी आमंत्रित केले. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सामनावीर या ठिकाणी ठरतो या सामन्याचा बिंदास. कृपया आपण व्यासपीठावर यायचंय आणि आपलं सामनावीरचं बक्षीस घेऊन जायचंय.